से आपका सभी का बहुत बहुत ठीक है जी। जाने से पहले आज एक बंते जी ने मुझसे, मैं रिक्वेस्ट नहीं कहूँगा, एक हुक्म दिया है। बंते जी से हुक्म लेना आसान है, रिक्वेस्ट करना नहीं है। ये आपका था कि आपने रिक्वेस्ट किया, लेकिन मैं इसे ऐसा हुक्म लेता हूँ। इन्होंने कहा है कि एक सेंटर ऐसा भी बना दीजिए यहाँ पर कि बहुत सारे लोग हैं जो अपने घरों के लिए छोटी बड़ी ये सारी मूर्तियाँ लेकर जाना चाहते हैं। तो मैं पूरी आपको आश्वासन देता हूँ कि एक बुद्ध मूर्ति का सेंटर हम इस बुद्ध विहार में भी बना दें, ताकि जिसको मूर्ति चाहिए हो वो नांदेड़ से जा सके। एक बार दिल से आप सभी का शुक्रिया। और मेरी बात जिसको समझ में आई है और जो वाकई में मेरी बातों पे आगे अमल करने के लिए तैयार है, वो मेरे से जय भीम तेज बोलना, ताकि मुझे लगे कि हाँ मैंने जो बात कही दिल से वो आपके दिल तक पहुँच गई। नमो बुद्धाय, जय भीम। अभी पूरी तरीके से लगता पहुँची नहीं, एक बार और ट्राई कर लेंगे। जय भीम। थैंक यू सर, थैंक यू। धन्यवाद। आता एक शेवटचं गाणं रमाईचं, माझी हात जोडून आणि पाया पडून विनंती आहे, एक 10 मिनिटं फक्त माझ्यासाठी द्या आता बंतेजी। आणि 1-2 मिनिटात बंतेजी ज्यांनी ज्यांनी आज दान दिले, बस एक 10 मिनिट भैया अभी बस। धम्मादूत गगनजी मालिक सर यांनी अतिशय सुंदर या ठिकाणावर बुद्ध वचन आणि धम्माचा प्रचार प्रसार भारतात कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे याच्याविषयी सखोल मार्गदर्शन स्वतःच्या अनुभवातून त्याने सांगितलेलं आहे। निश्चित गगनजी सरांसारखी माणसं भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार एक निर्मळ उद्देश घेऊन या ठिकाणावर करत आहेत। तर निश्चित बाबासाहेबांच्या संकल्पातला भारत बौद्धमय होण्यासाठी वेळ लागणार नाही। गगनजी सरांसाठी जोरदार टाळ्यावरून त्यांचं एकदा स्वागत करायचं आहे। निस्वार्थपणाने ते धम्माची सेवा करत असतात। त्या ज्या मूर्त्या काही उपासकांना दान देण्यात येणार आहेत, त्या मूर्तीची किंमत कमीत कमी कितीही धरली तर 2000 रुपये त्या मूर्तीची किंमत आहे। पण त्या काही दाती आहेत जे नेहमी दान देतच असतात। काही राहिलेल्या असतील मूर्त्या, आपण तशा बऱ्याचशा मागवल्या होत्या, पण काही अडचणीमुळे येऊ शकल्या नाही। तर इथं 50-1 जणांना दान भेटणार आहेत। आजचा जो कार्यक्रम आहे, मी 1 मिनिटामध्ये राहुल दादाचा जास्त वेळ घेणार नाही। ज्यांनी म्हणजे आजच्या या 19 तारखेच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने इथं आजच्या या कार्यक्रमासाठी दान दिलेलं आहे, सर्वांनी काही जणांनी महिला मंडळांनी मिळून त्यांची एक यादी आहे थोडी, ती मी जरा वाचून दाखवतोय। कारण हे सर्व आपल्या कमाईच्या हिश्श्यातील 1-1 रुपयावर हे आपलं श्रामणेर प्रशिक्षण केंद्र, श्रामणेर दीक्षाभूमी इथं उभं राहत आहे। या ठिकाणावर आजच्या कार्यक्रमासाठी दान दिलेले उपासक उपासिका रत्नबालाई भावे 1000 रुपये, संगीताताई हटकर 500 रुपये, शीलाताई पडगणे 1000 रुपये, सुशीला हिंगोले 1000 रुपये, शुभांगी रुक्माने 1000 रुपये, शैलजा लोणे 1000 रुपये, शोभा हटकर 1000 रुपये, रंजना सरोदे 500 रुपये, माया पायकराव कळमनोरी 1000 रुपये, स्मिता रोकडे हिमायतनगर 1000 रुपये, अपेक्षा डॉक्टर अपेक्षा हटकर 1000 रुपये, सुरेखा इंगोले 1000 रुपये, सुमनबाई नरवाडे 1000 रुपये, स्वागतनगरच्या महिलांनी दान दिलेलं, वेगवेगळ्या महिलांनी दान दिलेलं आहे। वर्षा राजू, डॉक्टर वर्षा राजू सोनाळे 1000 रुपये, सुनीता गणपतराव सोनकाबळे 1000 रुपये, भारती नागशन राऊत 1000 रुपये, शिवगंगा बापूराव वाटोडे 1000 रुपये, शकुंतला आठवले 1000 रुपये, रेखानाथ भजन 1000 रुपये, वाघमारेताई 500 रुपये, प्रतिभा आई जोंधळे 1000 रुपये, सुजाता वानखेडे 1000 रुपये, त्रिवेणी गोनारकर 1000 रुपये, वैशाली सोनसळे 1000 रुपये। असं या ठिकाणावर टोटल 22,500 रुपये दान आजच्या कार्यक्रमाला या उपासकांनी महिला मंडळाने दिलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी, त्याचं स्वागत करायचं आहे।
कारण दर महिन्याला वेगवेगळ्या उपासक उपासिका येऊन दान देत असतात आणि हा कार्यक्रम आपला चालत राहतो. दिनांक 21 तारखेला पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थैर महानत्यागी भिक्खू जे ताडोबाच्या जंगलामध्ये राहत असतात त्यांची धम्मदेशना 21 तारखेला गगन सर इथं होणार आहे. 2 दिवसांनी ज्ञानज्योति भंते जी की धम्मदेशना है होने वाले 21 तारीख में, तो वो भी आने वाले हैं. 19 तारीख में आप दोनों का और सिद्धार्थ जी का हमने किया था, राहुल दादा का, लेकिन थोड़ा उनका चेंज हो गया था. तो 21 तारखेला सुद्धा आपण सर्वांनी हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित राहायचं आहे. ज्ञानज्योती महास्थवीर यांची धम्मदेशना आपल्याला ती ऐकायची आहे. सर्वांचं मंगल हो. आपल्या सर्वांच्या दानातून हे सर्व उभं राहत आहे. आपल्या स्वेच्छेनं अनेक दानदाते इथं दान देत आहेत. तर आपण शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत आपण दान दिलं पाहिजे. भीमराव सातोरे युवा कार्यकर्ते हे राहुल दादा स्वागत करत आहेत. जोरदार टाळ्यावरून स्वागत करायचं आहे. विनायकजी गडबड युवा नेते त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. शिरसेजी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष भीमराव भोगतरे यांची उपस्थिती आहे. ज्येष्ठ नेते प्रभू सावंत सर यांची उपस्थिती इथं लाभलेली आहे. अविनाश नाईक सर प्राध्यापक यांची उपस्थिती आहे. काही साळवेजी यांची उपस्थिती आहे. राहुल दादाने गायनाला सुरुवात करा. सर्वांना हात जोडून आणि पाया पडून विनंती आहे, फक्त 10 मिनिटं. ए बाई माऊली बस, 10 मिनिटं बस. सांगा नाव सांगा. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी ताबडतोब यायचं आहे. एक काही औपचारिकरित्या 7-8-10 मूर्त्या देऊ, मग बाकीच्यांना लगेच देण्यात येतील. दादाचा कार्यक्रम आपल्याला ऐकायचा. शेवटी सगळ्यांना देऊ. उपासिका शीला वसंत पडगणे, अंजना नागेश बहात्तरे, सुनीता दत्ता वाघमारे, सुरेखा प्राध्यापक साहेबराव इंगोले, सुशीला प्राध्यापक यशेश शिंगोले, शैलजा प्राध्यापक विनायक लोणे, सत्वशीला सिद्धार्थ थोरात, यशेल गोडबोले बाबा गोडबोले आहे. यांनी पुढे यायचं आहे. गगन मलिकजी सर धम्मदूत यांच्या हस्ते, जर्मनचे आपले गेस्ट यांच्या हस्ते या ठिकाणावर त्यांना मूर्ती देण्यात येईल. सेवानिवृत्त या भगवान धबडगे साहेब यांनी यायचं आहे. नागोराव नरवाडे यांच्याकडून 500 रुपये दादा राहुल दादासाठी सुद्धा आपल्या सर्वांना दान द्यायचं आहे. कारण एक निस्वार्थ गायक, फार म्हणजे 1-1 लाखाच्या 2-2 लाखाच्या कमी आपले गायकांच्या फीस झालेल्या आहेत. राहुल दादाची फीससुद्धा 1.5 लाखाची असते. परंतु दादा निस्वार्थपणाने इथं सेवा देतात. एकदम कमी पैसे मी त्यांना देत असतो आणि ते सेवा देतात, तेच इथं देऊन जात असतात. आपण राहुल दादासाठी सुद्धा निस्वार्थ सेवा असल्या कारणाने आपण राहुल दादासाठी सुद्धा दान द्यायचं आहे. हां चला, ज्यांची नाव घेते तेवढ्यानीच्या, ज्यांची नाव कोणी पण येऊ नका. ज्यांची नाव घेते ज्यांचे नाव जेव्हा येतील तेव्हा त्यांनी या. एक मूर्ती तिथून आणलेला कांबळे साहेब, यशवी मासे सर, त्या मूर्ती एक द्या. गगन सरांकडे एक द्या. लाईन जरा इकडून, फक्त ज्यांची नाव